या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। तर नवरात्रीचा आज 4था दिवस आहे आणि आज आहे रंग पिवळा। तर आता बऱ्याच जणांचं काही झालेलं आहे, 4था दिवस आहे आणि घट अजूनही उगवलेला नाही। तर आपल्याकडून काही चुका अशा झालेल्या आहेत की त्यामुळे आपला घट अजूनही उगवलेला नाही। तर त्या कोणत्या चुका आहेत आणि त्याच्यावरती आपण काही उपाय करू शकतो, तर ते बघूया थोडक्यात व्हिडिओमध्ये। आता तुम्ही बघू शकता हा घट किती छान असा उगवलेला आहे आणि सर्व धन व्यवस्थित असं उगवलेलं आहे। तुम्ही घट बसवताना काही चुका झालेल्या आहेत तुमच्याकडून कळत नकळत, त्यामुळे तुमचा घट हा व्यवस्थित उगवलेला नाही। तर आता मनामध्ये असा निगेटिव्ह विचार काहीही आणायचा नाही की आमचा घट उगवला नाही म्हणजे देवी आईची आमच्यावर कृपा नाही आहे किंवा देवी आई आपल्यावरती नाराज आहे का, तर असं काहीही नसतं। आपल्याकडून बारीक काहीतरी चुका झालेल्या असतात, त्याच्यामुळं आपलं हे धन आहे ते व्यवस्थित आलेलं नाही। अगोदर जो डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आलेला आहे तो काढून टाका आणि त्याच्यासाठी तुम्ही आता परत काय काळजी घ्यावी की अजून तुमचे पुढचे 4 ते 5 दिवस आहेत तर घट उगवेल। पहिली चूक असेल की आपलं घटाला जे पाणी घालतोय ते भरपूर प्रमाणात पाणी घातलेलं असावं। जास्त पाणी झालं तरीही आपला घट हा कुजला जातो, धन कुजतं ते उगवण्याऐवजी। त्यामुळे ही आपला घट उगवला नसेल। पाण्याचं प्रमाण अगदी कमी प्रमाणात पाणी घालायचं आहे घटाला, कारण आता सध्या सगळीकडे पाऊस आहे भरपूर प्रमाणामध्ये। त्यामुळे काय होतं, जास्त जर पाणी झालं तरी आता शेतामध्ये सुद्धा बघा जास्त प्रमाणात पाऊस झाला तरी काय होतं, आपलं शेतामधलं धान्य आहे ते व्यवस्थित उगवून येत नाही, कारण धान्याला पण थोडीसं हवा, ऊन, सूर्यप्रकाशाची गरज असते। तर घरामध्ये आपल्या सूर्यप्रकाश येत नसतो, ऊन नसतं, त्यामुळं आपल्याला पाण्याचं प्रमाण अगदी कमी प्रमाण ठेवायचं आहे घटासाठी। अगदी स्प्रे केल्यासारखं तुम्ही पाणी घालू शकता किंवा 3 दिवसातून एकदा घटाला पाणी घातलं तरीही चालतं। दुसरी चूक म्हणजे आपण जी वावरी घेतलेली आहे ती चाळून तरी घेतलेली नाही ना। चाळून घेतलेली असेल तर काय होतं, वावरीमधले सगळं खडं जर साईडला काढलेले असतील तर आपण वरून पाणी घातलं की ती वावरी चिकट होऊन बसते आणि जे धन आहे त्याला ना म्हणजे उगवण्यासाठी मदत होत नाही, त्यामुळंही आपलं धन उगवत नाही। किंवा जी वावरी आणलेली आहे, आता गावाकडे शेतामध्ये भेटते, आता सिटीतल्या लोकांना वावरी ते नर्सरीमधून आणतात, तर नर्सरीमधून आणलेली वावरी ही चिकट, जास्त प्रमाणात चिकट असते आणि त्या वावरीमध्ये तेवढा कस नसतो, त्यामुळेही आपलं धन आहे ते उगवलेलं नसावं। आता शेतामध्ये पण बघा, आपण जर खत वगैरे शेताला घातलेलं नसेल व्यवस्थित, तर एखाद्या वर्षी जर खत कमी पडलं तरीही शेतामध्ये आपलं जे पीक आहे ते व्यवस्थित येत नाही। तशा पद्धतीने जर मातीमध्ये जर कस नसेल किंवा ती माती अशी व्यवस्थित नसेल, जे आपण घटासाठी वावरी घेतो त्याच्यामुळेही ना आपला घट उगवलेला नसावा। किंवा आपण जे घटासाठी धान्य घेतलेलं होतं ते थोडंसं आतून किडलेलं असावं किंवा पोकळ धान्य असावं। धान्य जर व्यवस्थित नसेल, धान्य हे टपोरी धान्य, स्वच्छ धान्य निवडून घ्यायचं असतं घट बसवताना। किंवा तुम्ही आता इथून पुढे ही अशी काळजी घेऊ शकता की घट बसवायला जे धान्य घेताना ते धान्य अगोदर पाण्यामध्ये टाकायचं आणि पाण्यामध्ये टाकलं ना, जे किडकं किंवा आतून पोकळ धान्य असतं ना ते पाण्यावरती येतं, म्हणजे काय होतं मग पोकळ धान्य सर्व काढून टाकलं जातं आणि जे धान्य मजबूत धान्य आहे, जे उगवण्यासारखं आहे, पौष्टिक आहे, ते धान्य पाण्यामध्ये खाली बसलं जातं। तर ते धान्य तुम्ही त्याच्यामध्ये घटामध्ये घालायचं, म्हणजे जेणेकरून आपला घट हा व्यवस्थित येईल। आता तुम्ही काय करू शकता, आता थोडंसं धान्य तुम्ही चांगलं टपोरी असं धान्य घ्या आणि ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा किंवा धुवून घ्या, स्वच्छ धुवून जरी लगेचच तुम्ही टोचलं तरी चालतं किंवा रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि ते दुसऱ्या दिवशी टोचून घ्या वरून। आपण कसं शेतामध्ये धान्य व्यवस्थित उगवलं नसेल तर परत ते बियाणं आपण टोचलो जातं, हातानं टोचतो बघा, तशा पद्धतीने तुम्ही घटामध्ये टोचू शकता किंवा मग पाण्यामध्ये धुवून जरी ते पोकळ धान्य साईडला काढून घटामध्ये टोचलं तरी चालतं आणि एक रात्रभर असा ना वरून ना झाकण ठेवायचं, घट झाकून ठेवायचा, म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशी छान असे मोड येतात बघा। तशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता जर तुम्हाला घट जर छान उगवलेला पाहिजे असेल तर। काही भागांमध्ये अशी पद्धत आहे बघा, एक रात्र ना पहिल्या रात्री घट हा झाकून ठेवला जातो
तर ते धान्य व्यवस्थित असं उगवलं जातं. आताचं वातावरण थोडंसं खराब आहे, त्याच्यामुळेही थोडंसं धन उगवायला प्रॉब्लेम येत आहे. तर अजिबात दुसरा कोणताही विचार आणू नका. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा जे काही थोडंफार उगवलेलं आहे तोच देवी आईचा आशीर्वाद समजा आणि इथून पुढं घाटाची व्यवस्थित काळजी घ्या, जेणेकरून जे धन आहे ते तुमचं व्यवस्थित पुढच्या 5 दिवसामध्ये व्यवस्थित राहील. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये.